वेलकम टू ऑल ऑफ यू इन माय यूट्यूब चॅनल. आज या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जे आपला सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 8 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 8 काय आहे नेमकं? फाइंड यम इफ एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, आपल्याला यम फाइंड करायचं आहे. यम मायनस 12x² प्लस 2m-12x प्लस 2 इक्वल टू 0 हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स जर रिअल अँड इक्वल असतील तर आपल्याला यम ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग याच्यामध्ये आपण हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आधी राईट डाऊन करूया. म्हणजे m-12x² प्लस 2m-12 ओके x प्लस 2 इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यावरून ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड करूया. देअरफॉर ए इक्वल टू एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण ए म्हणणार. सो ए ची व्हॅल्यू m-12, बी इक्वल टू जो एक्स ला लागून कोइफिशियंट आहे त्याला आपण बी म्हणणार. सो 2m-12 आणि लास्ट जो आहे सी, सी इज इक्वल टू 2, साइन त्याचं प्लस, सी इक्वल टू 2. सो ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं. आता याचे रूट्स कसे आहेत? रिअल अँड इक्वल. जर रूट्स रिअल अँड इक्वल असतील तर हा जो डिस्क्रिमिनंट असतो म्हणजे b² - 4ac तो किती असतो? 0. त्यामुळे आपण काय फाइंड आउट करूया? व्हॉट इज b² - 4ac. ओके, so b² - 4ac इज इक्वल बी ची व्हॅल्यू आहे 2m-12 ओके ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 याच्यातलंच आहे 4. ए ची व्हॅल्यू आहे 4ac आहे, त्यातला ए m-12 आणि सी ची व्हॅल्यू आहे 2. ओके, तर आता स्क्वेअर करायचं. पहिल्यांदा 2 चा स्क्वेअर करूया कारण पूर्ण या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो 2 चा स्क्वेअर 4, परत हा ब्रॅकेट आहे याचा स्क्वेअर m-12 ओके. देन नेक्स्ट -4 मल्टिप्लाय 2, 4 2 चा 8 सॉरी, आणि इथे 2 चा स्क्वेअर 4 आला आणि m-12 चा स्क्वेअर आहे. दोन्हीचा स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर 4, m-12 चा पण ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे दोघांचेही स्क्वेअर करायचे. 2 चा स्क्वेअर 4 आणि m-12 ब्रॅकेट स्क्वेअर. -4 मल्टिप्लाय 2 8 m-12 ओके. आता त्यानंतर जर हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर कॉमन काढूया. त्याच्यामध्ये कॉमन काय काय बघा, दोन्हीकडे ब्रॅकेट आहे m-12 ओके. तर दोन्हीकडे जर ब्रॅकेट असेल m-12 तर तो कॉमन काढला आपण m-12. देन 4 आहे आणि 4च्या टेबलमध्ये 8 आहे. सो 4 सुद्धा कॉमन काढू शकतो. आता राहिलेले काय आहेत ते इथं राईट डाऊन करायचे. m-12 स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे किती? 2 आहे. ओके, जसं 5 चा स्क्वेअर असतो तो 5 × 5 म्हणजे 5 2 टाइम्स असतो, तसा हा ब्रॅकेट एकूण 2 आहे. त्यातला एक कॉमन काढलाय आपण. सो एक तिथे काय राहील? शिल्लक राहील स्क्वेअर मधला. ओके, एक कॉमन काढला आणि एक इथे शिल्लक राहिला. 4 ऑलरेडी कॉमन काढला. आता 8 मधून जर 4 कॉमन काढले, कॉमन म्हणजे डिवाइड करायचं, 8 डिवायडेड बाय 4, 4 2 चा 8 म्हणजे किती येणार? 2. ओके, सो 4 m-12. आता इथे बघा -12 अँड -2 साइन सेम आहे. तो साइन सेम असेल तर आपण काय करणार? ऍडिशन. 12 + 2 येणार 14 आणि दोघांचं पण साइन सेम आहे. कुठला आहे ते? मायनस. सो m-14. सो b² - 4ac फायनली आपला किती आला? b² - 4ac इज इक्वल टू 4 m-12 m-14. बट रूट्स आर रिअल अँड इक्वल. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे रूट्स हॅज रिअल अँड इक्वल. रिअल आणि इक्वल आहे. तर रिअल आणि इक्वल असतील तर जसं की मी आता कंडिशन सांगितली, b² - 4ac किती असतो ह्या कंडिशन मध्ये? 0. मग आपण b² - 4ac फाइंड केला. 4 m-12 m-14 इज इक्वल टू 0. 4 इक्वल टू 0 असं नाही होणार, त्यामुळे
एकतर हा फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे 4 तरी 0 असणार नाही, एकतर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल, देअरफॉर m-12 इज इक्वल टू 0 ऑर, ओके, कारण 4 नाही 0, मग कुठला फर्स्ट ब्रॅकेट m-12 तरी 0 असेल किंवा m-14 इक्वल टू 0. ओके, नाव -12 इकडे येऊन काय होईल प्लस m इज इक्वल टू 0 प्लस 12 केले तर किती येणार आहे तसे 12. सो m ची व्हॅल्यू किती आली 12 ऑर m इज इक्वल टू -14 इकडे येऊन काय होणार 0 प्लस 14 होणार ना इथे येऊन. ओके, सो 14 m च्या दोन व्हॅल्यू येणार. बट आता इथे एक प्रॉब्लेम आहे, बट a इज इक्वल टू बट इफ m इज इक्वल टू 12, m इज इक्वल टू 12, देन a इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू काय आहे बघा, a इज इक्वल टू m-12 आहे. सो m ची व्हॅल्यू जर 12 ठेवली आपण, 12-12, ओके, m ची व्हॅल्यू किती ठेवली 12, सो 12-12 काय येणार a 0 येणार. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इज 0 इन क्वाड्रॅटिक इक्वेशन